सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। बालाघाटच्या डोंगर टापूतील कथा। अंबादास केदार हे केवळ साहित्य निर्मितीच करत नाहीत, कथाकथन आहे आणि देऊळवाडीला कैलासवासी विठ्ठलराव केदार यांच्या नावाने ते दरवर्षी पुरस्कार देतात। राज्यस्तरीय पुरस्कार वितरण असतं त्यांचं। यावर्षी त्यांनी भव्य पुरस्कार समारंभ घेतला। मुंबई नागपूर इथून काही साहित्यिक आलेले होते। अतिशय सन्मानपूर्वक तो कार्यक्रम होतो। सर्वांना जेवण आणि उदगीरपर्यंत सोडण्याची सगळी व्यवस्था ते देऊळवाडीहून करतात। अंबादास केदारसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हावा। आणि तिकडून आवाज आला, ए बर्या, अरे आडून आडून कशाला कोरड पलीकी र गिनाबाईचा शिरकू थोडं पुढं आल्यागत झाला आणि मर्याला म्हणाला, हो मर्या, तुझ्या मालकाने हे फावडं दिलंय आणि गुडासाठी चांगली जागा हेरून ठेवायला तुला सांगितलंय असं म्हणला। शिरकून ती फावडं मर्याच्या हातामध्ये दिला आणि शिरकू आपल्या शेताकडे निघून गेला। मर्यानं अगोदर जागा हेरून ठेवली होती। तो हातामध्ये फावडं घेऊन पाला पाचोळा इकडे तिकडे बाजूला काढून दोंडे गोटे बाजूला सारून गुडासाठी चांगली जागा त्यांनी करून ठेवली। आणि एवढ्यामध्ये बाया घरातून येत असलेल्या दिसल्या गुड खुडायला। बायाचा घोळकाच्या घोळका वावरात येत असलेला दिसला। आता मला सांगा, बाया म्हणल्यावर गुन्हानं येतील का? संडासला जात असलं तर गुन्हानं जाण्यात दोघी असल्या तर हे तर घोळकाचा घोळका गुन्हानं येतील का? अर्जुन सर अजिबात गुन्हानं येत नाहीत। त्याच्यातले पर्यागा लय बाजिंदी, वट्ट्यावर असो, कट्ट्यावर असो, नळावर असो, घागरीच्या पाण्याला जायचं असो, कुठंही बसलेला असो किंवा शेताकडे जाताना असो, तिला नादच नाव घे म्हणायचा। कुठंही असो नादच नाव घे म्हणायचा तिला। लय बाजिंदी पर्यागा। समोरून इकडल्या डाव्या बाजूनं पारा जात होती। पाराला म्हणाले, ए पारा, नाव घे की आई माय, आई उग घे, अजून बक्कळ दूर आहे शेत। मग पारा नाव घ्यायला सुरुवात केली। आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात देवळीत देवळीत होती भरणी, भरणीत होता रवा, रव्याचा केला शिरा, शिऱ्यात खोबर घालते खिसून आणि सकाराम पाटलाचं नाव घेते संडास रूम मध्ये बसून। आय 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 असलं नाव घेतात का कुठं? संडास रूम मध्ये बसून कुठं नवऱ्याचं नाव? आई माय, सकाळीच मारले मेल्यान मला, मी त्याचं तसंच नाव घेते। आय चांगलं नाव घ्यावं माय, देवा धर्माचं नाव घ्यावं असं नाव घेतात काय कुठं नवऱ्याचं? शिमा तू घे ना नाव। आई माय येणावारी चिंता खाली वरी, हे का नाव घ्यायचा टाइम आहे का? आई उग घे माय, अजून बरंच शेत दूर आहे असं सीमाला म्हणल्याबरोबर सीमा नाव घ्यायला सुरुवात केली। महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री वाहते वाकून आणि सकाराम पाटलाचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान टाकून। आय आय काय नादर नाव घेतलीस असं काही बाई बोलत समध्या बाया वावरामध्ये आल्या आणि मर्याचं लक्ष त्या बायकडे गेलं। ए बाय वा, ए बाय वा, इकडे इकडे लिंबाच्या झाडाला, इकडे लिंबाच्या झाडाला। तशा समध्या बाया लिंबाच्या झाडाला आल्या। डोक्यावरचं टोपलं लिंबाच्या झाडाखाली ठेवल्या, हातामध्ये इगळा घेतल्या आणि बाया गुड खुडायला तयार झाल्या। हा म्हणता म्हणता अर्ध वावर खुडून झालं। दिवस फिरता बाया जेवायला बसल्या। बायांचं जेवण झालं, पुन्हा बाया गुड खुडायला तयार झाल्या। बाया सपाटून कामाला लागल्या। कोण नाही नाही म्हणता ते बी वावर खुडून पूर्ण झालं आणि दिवसानं आपलं तोंड झाकून घ्यायला सुरुवात केलं। बायाने आपला पसारा सावडल्या आणि बाया घराकडे निघाल्या। इकडं मर्यानं कणसावर झापाझाप केली, बांधावरच्या धुऱ्याच्या 4 पेंड्या घेतल्या, त्याचा मोठा भारा बांधला आणि मर्या घराकडे निघाला। बराच उशीर झाला होता। इकडं मर्याचे माय पाटलाच्या घरचे सारखे हेलपाटे घालत होती आणि मालक मर्या आला की लवकर धाडून द्या बर का। तसं मालकानं मर्याच्या मायाला विचारलं होतं येण्याचं कारण, पण मर्याच्या मायाने येण्याचं कारण काय बी सांगितलं नव्हतं। फक्त मर्या आला की लवकर धाडून द्या एवढंच म्हणाली होती। मर्या घरी आला, डोसक्यावरचा भारा व शिरवरच्या पायऱ्याच्या बाजूला टाकला
आणि मर्या त्या वसरीवरच्या पायरीला असं पाठ दिला आणि कडाडाडाडाडाडाडा असं पाठ मोडला आणि त्या पायरीवर बसला. एवढा पाटील त्याला म्हणाले, मर्या अरे बसलायस कशाला, काम आटीप आण जा घरला लवकर. मर्याला वाटलं आतापर्यंत मला कधी पाटील मालक मला घराकडे लवकर जा म्हणलं नसते, आज काय म्हणून जा म्हणाल्यात. आणि मालक आणि मला तुम्ही आज एवढा लवकर घराकडे काय म्हणून जा म्हणाला. अरे तुझी माय आलती र, काय म्हणाली, काय बी नाही. मर्या आला की लवकर धाडून द्या म्हणाली, एवढंच म्हणाली. मर्यानं तो बारा सोडला, बैलाच्या पुढे टाकला, पदरामध्ये भाकर बांधून घेतली आणि मर्या घराकडे निघाला. अंधार बराच पडला होता. रातकिड्याने आपला सूर लावून धरला होता. वतलातले मळके कुत्रे उगच रडत होते. वरल्या वाड्यातलं डांग्या कुत्र मोठा गळा काढून रडत होतं. खाल्ल्या गल्लीतून डांगुरीचा आवाज ऐकू येत होता. डंग डांग 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 चिकडंग डांग चिकडंग डांग चिकडंग डांग चिकडंग. आज गरम सभा आहे. लातूरचे साहेब लोक येणार आहेत आणि सर्व मंडळी ग्रामपंचायतच्या पुढे जमा व्हायचे. मर्या तसाच घरी आला. जेवण वेळ टळून गेली होती. मर्याची माय कोणत्यामध्ये हमसून हमसून रडत होती. दुर्पा तुटक्या बाजूवर पाय हलवीत बसली होती. दुर्पाला जाऊन 8 दिवस झाले नव्हते. माहेरला दुर्पा परत आली होती. मर्या दुर्पाकडे गेला आणि दुर्पाला म्हणाला, दुर्पे कवा आलीस, येरवाळीच आले, असं मधीच कसं येणं केलंस. एकदम दुर्पाला रडू फुटलं आणि दुर्पा रडायला लागली. अगं रडा काय झाले ते तर सांग. डोळ्याचा पदर दुर्पानं बाजूला काढली आणि मर्याला म्हणू लागली, नवऱ्यानं घर इकलंय. काय म्हणून इकलंय, लागतं की मुताड प्याला. जवळ कोणी सानेसवरती माणसं नव्हती का, इकताना होती की. ते काय म्हणाले, ते काय म्हणतात, त्याच्या देखत बोललीस तर तुझं डोसकं फोडून म्हणले. मग मी काय केले दादा, ते एक शेपुरडं होतं. त्या शेपुरडाची डावी हातामध्ये धरले, दुरी हातामध्ये धरले आणि इकू नका म्हणले. तर मला म्हणले, तुझी माय तसका ताण आली आहे, तुला शेपुरडाचा लय पुळका असेल तर जा तुझ्या माहेरला आणि आण पैसे. दादा मी हिरीत पडते म्हणून निघाले, तर मला आडवं झाले आणि फट मारले. मग मी काय केले दादा, लेकराला पाष्टी मारले आणि आले बघ. मायनं मर्याला जेवाय वाढली. मर्याचं जेवण झालं. पुन्हा मर्या दुर्पाकडे गेला आणि दुर्पे तुझी अडचण काय सांग. दादा माझी काय बी अडचण नाही, तेवढं शेपूर्ड आहे तेवढं मी ठेवून घेऊ म्हणते. किती पैसे लागतील तुला, 10,000 लागतील, भागल का तुझं तेवढ्यावर, भागीत आहे कसं तरी, असं मर्यानं विचारलं. दारात तुटकी बाट टाकलेली होती, वाकडा टाकल्या त्याच्यावर मर्या झोपी गेला. मर्या सकाळी पाटलाकडे गेला. पाटील वसरीवर पिंढऱ्या खाजवीत टर पिंढऱ्या खाजवीत बसले होते. मर्या जवळ गेला आणि पाटलाला म्हणाला, पाटील आशाला असं आहे बघा. अरे काय आशाला, नीट सांग की. आणि आमच्या धुरपाचं आशाला असं झालंय बघा. अरे नीट सांग की काय आशाला असं. आणि थोडं पैशाचं काम होतं बघा. पैशाचं नाव काढल्याबरोबर जसं आबाळ गरजावं तसं पाटील मर्यावर गरजले. आज पैसे काय घंट्याला मागायला काय झाडाला लागतात थोडे पैसे. तवाच नेला होतास की मागं महिन्याखाली. आणि पाटील ह्या वेळेला काय बी करून नाही म्हणू नका बघा, आमच्या धुरपाचं आशाला असं झालंय बघा. काय म्हणलास रे, अजून एकदा बोल. पाटील तुम्ही काय पैसे मला फुकट देत नाही, तुमच्या इथे इळभर रगत वाकावं लागतंय तेव्हा तुम्ही पैसे देतात. काय म्हणलास रे, अजून एकदा बोल बर. पाटील तुम्ही पैशाचं नाव काढलं की जेव्हा तेव्हा माझ्या अंगात चवताळूनच येतो. काय बी करून मला पैसे द्यावं लागतंय बघा. पाटलाला राग आला आणि पाटील मर्याकडे धावत आला आणि कमरडत एक मर्याच्या लात घातली. मर्या खाली पडला. मेलो 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 ही बातमी समजा गावामध्ये पसरली. मर्याच्या मायलाही कळालं. मर्याची माय पाटलाच्या वाड्यामध्ये आली आणि पाटलाचे पाय देत म्हणाले, पाटील त्याचं काय चुकलं फुकलं आटलं तर तुमच्या पुढे पदर पसरते पाटील, परीक त्याला मारू नका पाटील, त्याला मारू नका, तुमच्या पाया पडते पाटील, त्याला मारू नका.
तू पाय धरून का उपयोग आहे त्याला कळायला पाहिजे की. मर्याला वाटलं माझं काही चुकलं फुकलं नसताना माय पाटलाचे पाय काय म्हणून धरताय. तळपायाची आग मस्तकाला गेली मर्याची आणि मायकडे बघून मर्या म्हणाला माय सोड पाय त्याचे. ते काय देव लावून गेलाय का त्याचे पाय धरायला. बाग बाग कसं बोलतंय डांबरट. या वस्तीमध्ये मला कोणी वापस बोललं नाही. हे लय धुरावर आणलेलं दिसतंय, धुरावर आणलेलं दिसतंय. मर्याची माय पुन्हा पाटलाचे पाय धरून म्हणू लागले पाटील तुमचा गुमूत खाते पाटील तरी माझ्या पोराला मारू नका पाटील. तुमचा गुमूत खाते पाटील माझ्या पोराला मारू नका पाटील. नाही 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 लय धुरावर आणलेलं दिसतंय. नाही पाटील अजून माझ्या पोरानं धुरावर आणलेले पाटील. अजून माझ्या पोरानं धुरावर आणलेले पाटील. अवसान गळून गेलेला मर्या पुन्हा उठला. पैसे न घेता तसाच माघारी फिरला. पैसे न घेता तसाच माघारी फिरला. तसाच माघारी फिरला. तसाच माघारी फिरला. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा दखनी स्वराज्य.